वाव व्हॉट अ केक अमू बेबी. आणि आमच्या घरामध्ये नवीन मेंबर आलेले आहे आणि तू एवढा खेळकर आहे, एवढा खोडकर आहे, सगळ्यांच्याकडे जातो. बर या इकडे जवळ या फॅमिली. अरे फॅमिली गेट टुगेदर. आज आपण अमरेंद्रचा पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा वाढदिवस सेलिब्रेट करला. आपण काउंट करायचा नाही, हा असंच आता हिचं बारसे म्हणून करायचं. बर्थडे बघायला आहे. आजचा प्लॅन आहे नेमिंग सेरेमनी. अरे सॉरी आता आपल्या हनीबनची नेमिंग सेरेमनी, त्याचबरोबर काय ते फॉलोड बाय अमरेंद्रस Wow, what a cake, Amu baby. Amu baby, you're so lucky. You're eating all the animals today. He is so brave. Yes, Amu baby, you're so lucky to have such nice cake. इथे 4th बर्थडे आहे. आज आपण इथे सेलिब्रेट करतोय. सर्वात आधी जेवढे पण फॅमिली मेंबर्स त्यांनी बसून घ्यायचा. चलो आपण सर्वजण तयार, पूर्ण फॅमिली तयार आहे. रेडी? 5 चल जे आकांक्षा सरक तू. ए थांबा एक मिनिट थांबा. कमॉन येस प्रॉपर. हे बघा मी ऑलिव्ह आणि तुम्ही लोक. स्पेसिंग आहे लिमिटेशन. स्पेसिंग मॅक्स असं पाहिजे की हा पडून ह्याच्यावर पडता याल. ठीक आहे अगदी बरोबर आहे. व्हॉलीबॉल सोड नुसता बॉल सोड. चष्मा असलेली मला शिकवत माहिती ना. याला चष्मा आहे. हे स्पेसिंग बरोबर आहे. ठीक आहे आमचं स्पेसिंग आहे. आमचं काय तुला काय करायचं. हे बरोबर आहे. प्रत्येक एकमेकांवर पडते प्रत्येक. हा अरे तुझा नको तू त्याच्या नादाला लागू नकोस. तू असं या 4 वर्षामध्ये त्याने एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा सगळ्याच फॅमिली मेंबर्स बरोबर त्याचं इतकं आहे की आम्हाला कोणालाच त्याच्याशिवाय करमत नाही, त्याच्याशिवाय चैन पडत नाही. कुठेही बाहेर जरी असलो, म्हणजे मी दिल्लीला असतो, मुंबईला असतो, दिवसातून 4 वेळा 5 वेळा व्हिडिओ कॉलवर आम्ही त्याच्याशी बोलतो. त्याच्याशी बोलल्याशिवाय, त्याला बघितल्याशिवाय बिलकुल करमत नाही आहे. आणि तू एवढा खेळकर आहे, एवढा खोडकर आहे, सगळ्यांच्याकडे जातो खोडकर आणि आमच्या सगळ्यांच्या अंगावर खेळणं. विशेषतः त्याचं ॲनिमल बद्दल जे त्याचं अफेक्शन आहे, प्राणीप्रेम, म्हणजे आमच्या परिवारामध्ये पूर्वीपासून चालत आला आहे. वडिलांना आमच्या पेट्सचा शौक होता, मला पेट्सचा शौक आहे. कृष्णराजने आता ते सगळे ॲडॉप्ट केले आहे. परंतु अमरेंद्रची एक वेगळीच ऊर्जा पेट्ससाठी आहे. आणि खासकर हे जे आता लायन किंग, जंगल बुक हे जे कॅरेक्टर्स आहेत, रामायण, कुरुक्षेत्र, या सगळ्यासाठी एवढा तो फॅन्टसाईज असतो नेहमी की आम्हाला सगळ्यांना घरातल्यांना त्यांनी प्रत्येक ॲनिमलची नाव ठेवली आहे. मी मुफासा आहे,
त्याचे डॅडी सिम्बा आहे, तो स्वतः कायान आहे. आणि मम्मी कोण आहे? मा कोण आहे? मा सराबी आहे. तुझी मम्मी कोण आहे? नाला आहे. आणि आमच्या घरामध्ये नवीन मेंबर आलेले आहे, ती आता कियारा झालेली आहे. म्हणजे सगळ्यांना फॅमिलीच्या लोकांना याचे नावं, तो कॅरेक्टरची नावं देत असतो. आणि नेहमी घरात रौनक असते, चहलपहल असते. विशू काका स्कार आहे. आणि आम्ही बाहेरून आलो कितीही कंटाळून थकून आम्ही येतो ना, खूप व्यस्त असतो, खूप शेड्यूल ॲक्टिक असतं. घरी आलं की अमरेंद्रला बघितलं की सगळं माइंड फ्रेश होऊन जातं. आणि असा आमच्या सगळ्या परिवाराला लळा लावणारा अमरेंद्र, त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हाऊस द जोश. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना खरं तर मानाचा मुजरा करतो. आणि आज मला इतका आनंद आहे की मी आज तुमच्या बरोबर या ट्रेकला येतोय. त्यामुळं आय वेलकम ऑल ऑफ यू हिअर. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर अँड आय एम सुपर हॅपी. आणि मला वाटतं सर आता आपण ट्रेककडे वळूया. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. शिवाजी भवानी. शिवाजी. आणि माझ्यासाठी हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे. मी असं कधीच एक्सपिरियन्स केलं नाही. आणि जर तुमच्या गावाला होत असेल ना ॲडव्हेंचर, तर प्लीज नक्की जा. बिकॉज केएम इज द बेस्ट ऑर्गनायझर फॉर एव्हरीथिंग. काय जमला एवढं? सेफ्टी टीमवर एक सेफ्टी टीम लावायला पाहिजे. माझं होत नाहीये, मी घरी चालली आहे. किटॉला मी चिडले किटॉला, कारण किटॉला म्हणला तो माझ्यावर येणार आहे. मला सोडून गेला. हॅलो, कुठून आज आपण सगळे? मी इथलेच नाशिकची पूर्ण चौघींचा एक ग्रुप आहे का? बहिणी नाही का सगळ्या? नाईस टू मीट यू. आलो, चला या. काय हिरो तुम्ही पण आहे? अरे भावाला पण घ्या. फर्स्ट गेम इज डॉग अँड द बॉल. टीम ए मधनं पहिलं एक कोणतरी मुलगी या आणि टीम बी मधनं पण एक कोणतरी मुलगी या पहिलं या. सर गेम एक्सप्लेन करतात, ऐका सगळेजण. ही बॅग आहे. आता टीम ए आणि टीम बी दोन सर्कल करतील. ओके. आणि जो पहिले ती बॅग घेईल आणि आपल्या ग्रुप कडे जाईल तो ग्रुप जिंकणार आहे. पण हेच करत असताना तुला तिला बॅग घेण्यापासून अडवायचं आहे आणि दीदी तुला तिला बॅग घेण्यापासून अडवायचं आहे. ओके, रेडी रेडी. चला चला चला. नाईस ट्राय, नाईस ट्राय. गुड वन. टीम ए 1 पॉइंट. टीम ए 1 पॉइंट. हा बोला, इंट्रोडक्शन. हा. नमस्कार, जय खानदेश. मी आहे कुणालवीर नंदुरबार वरून. मी आहे ॲडव्होकेट. येस. ओकेच. 3, 2, 1 गो. अरे थांबा थांबा. नाही 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 नाही. 2 सर्कल. 3, 2, 1 गो. अरे 2. सर डायरेक्ट स्टार्ट करा. येस, टीम बी. न्यू गेम. रेडी. टोज, हेड, टोज, हेड, टोज, नीज, बॅक. काय पण केलं नाही. टीम ए 2 पॉइंट्स. टीम ए 2 पॉइंट्स. पर 2 बॉयज, 2 बॉयज.
विजय भागवत नाशिक रोड पासून. जय हिंद एव्हरीवन. माय सेल्फ सार्थक गुगल मुगले फ्रॉम नाशिक. जय भवानी. टीम ए हात वरती करा. टीम ए. टीम ए हात वरती करा. टीम बी. माझं नाव आहे मैथिली केंगे. मी पुण्यावरून आली आहे. माझं नाव आर्या कांगणे. मी नाशिकमधूनच आहे. माझं नाव ऋषिकेश कैलासराव भोसले. माझं नाव डॉक्टर नीलम परदेशी. मी नाशिकला असते. माझं नाव भारती पवार आहे. आम्ही नंदुरबार जिल्ह्यावरून आलोय. ट्रेकचा एक्सपिरियन्स खूप छान होता. प्रत्येक ठिकाणी त्यांचे गाईड होते. आणि एक डिसिप्लिन पद्धत आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने आयोजन झालंय. कृष्णराज सरांचं जे व्यक्तिमत्व आहे, जी पर्सनॅलिटी आहे, ती रिफ्लेक्ट करते की इथल्या ट्रेकर्समध्ये किती डिसिप्लिन आहे. कॉलेजमध्ये सांगितलं की आज लेक्चर नको कारण आमचं आज लेक्चर असतं ते वी बेट लाईक प्लीज मॅम प्लीज प्लीज प्लीज. आणि हो त्यांनी केएम सरांचं नाव ऐकून हो मी पण खूप मोठी फॅन आहे त्यांची. जा 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 अशा बोलतात. मला जेव्हा कळालं की ते नाशिकला आले आणि ते इथे ट्रेकला येणार आहे तेव्हापासून मी कालपासून तयारी केली. आम्हाला यायला उशीर झाला कारण माझी आई लेट उठली आणि आम्हाला सरांबरोबर ट्रेक करायला जमलंच नाही. पण भेटले आहे. माझा एक विश होती की त्यांना भेटायची, ती आज पूर्ण झाली आहे. की एवढ्या कमी वयात त्यांनी जो यूथ तयार केला आहे, सो आमच्यासाठी ते एकदम प्रेरणास्थान आहे. दादांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ते यंग जनरेशनसाठी खूप एक इन्स्पिरेशन देऊन जातात. त्यांनी नाशिकमध्ये अजून असे खूप सारे ट्रेक्स ऑर्गनाईज केले पाहिजे जेणेकरून यूथ जी आहे ती चुकीच्या व्यसनांकडनं दूर राहील आणि युवकांना एक प्रोत्साहन भेटेल जे की घरातनं बाहेर पडतील, सिटीतनं बाहेर येतील आणि ट्रेकर्सला प्रोत्साहन देतील. क्रिश दादाचे व्लॉग्स खूप आवडतात. त्यांचे पेट्स, अमू बेबी, त्यांची फॅमिली खूप छान आहे. हे सगळं त्यांचे व्लॉग्समध्ये खूप सुंदररित्या दाखवतात. तुम्ही सगळ्यांनी त्यांना फॉलो करावं आणि त्यांचे व्लॉग्स एन्जॉय करावे.